वेलकम बॅक टू माय चॅनल. मला हा व्लॉग खूप हॅपी नोटवर चालू करायचा होता, पण ते काय जमलेलं नाही आहे. आमचा प्रवास मी खूप प्रयत्न करते पॉझिटिव्ह राहण्याचा, पण काय होतं आहे की बस आमची पोहोचायला पाहिजे होती 10 वाजता. आत्ता जवळजवळ 1 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 3-4 तास डिले होतो आहे आणि आम्ही पोहोचणार आहे 6 वाजता उज्जैनला. तर त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आहे. बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला आतमध्ये जाऊन देते. आत्ता मी ह्या धाब्यावर थांबलो होतो आणि तिथलं जेवण एवढं वाईट होतं. वॉशरूम चांगला नाही आहे, जेवायला चांगला नाही आहे, असे खूप जास्त हाल झाले आहेत. डिटेल्स तुम्हाला मी पुढे देते. आत्ता बसमध्ये जातो. आत्ता वाजले संध्याकाळचे 6:15. बाहेरच्या उजेड्यावरनं समजत असेल आणि आम्हाला मे बी अजून 1-2 तास लागणार पुढे जायला. आता थोडंसं ब्रेक घेणार आहे 10-15 मिनटात पुढे, म्हणून खाली येऊन उतरून बसलो थांबलो आहे जरा. तर कंप्लीट 24 तास होतील आम्हाला ह्या बसमध्ये, कारण आम्ही काल रात्री 8-9 वाजता आम्ही बसलो होतो आसपास आणि आजही आम्हाला तितकेच वाजणार आहेत उज्जैनला पोहोचायला. तर हे सगळं झालं, एवढा डिले झाला कारण ट्रॅफिक होतं आणि ZPचे इलेक्शन्स चालू होते. तर महाराष्ट्रातून बाहेर पडायलाच बराच टाईम लागला होता आणि इंदोरपासून पुढचा प्रवास तर ठीक आहे स्मूथली झाला आहे, कारण इकडे आम्ही इंदोरला जसं आलो तसं गाडी कुठे थांबत नाही आहे, स्लो झाली नाही काही नाही. बट आम्हाला तिथून बाहेर पडायलाच खूप टाईम लागला होता. ओके, तर मी ना थोडंसं डिटेलमध्ये सांगते एक्झॅक्टली काय झालं आहे की आमची काल बस निघाली होती 9:30-10च्या आसपास. आम्ही पुण्यातनं निघालो होतो आणि आम्हाला सांगितलं गेलं होतं की गाडीमध्ये वॉशरूम असणार आहे आणि होतं इकडे. तर जसं आम्ही बसलो 1-2 तासांनी आम्हाला तो माणूस एक सांगत आला की वॉशरूम बंद आहे, तुम्हाला यूज करता येणार नाही आणि तुम्हाला यूज करता येणार नाही म्हणून एक तर इथे झालं असं होतं की चांगल्या ठिकाणी गाडी थांबवता येत नव्हती, कारण रोडला खूप जास्त ट्रॅफिक होतं. तर टोलच्या जवळ जेव्हा गाडी थांबली तेव्हा ड्रायव्हरनी सांगितलं ज्यांना वॉशरूमला जायचं असेल ते खाली उतरू शकता. आणि आम्ही इतक्या खराब ठिकाणी वॉशरूमला गेलो होतो. त्या दिवशी जेवणाचे पण खूप जास्त हाल झाले होते आणि हे फक्त वॉशरूममुळेच जास्त इरिटेट झालं होतं की गाडीमध्ये वॉशरूम नव्हतं, बाकी सगळं तर कसंही ॲडजस्ट करू शकतो. आणि आमचा पूर्ण दिवस इथे प्रवासातच निघून गेला होता, त्यामुळे हा दिवस आमचा पूर्ण वेस्ट जाणार ह्याचं खूप जास्त फ्रस्ट्रेशन येत होतं, कारण आम्हाला भरपूर गोष्टी प्लॅन्ड होत्या ह्या पहिल्याच दिवशी, पण तसं काही होताना दिसत नव्हतं. आम्ही सकाळी 9ला किंवा 10ला उज्जैनला पोहोचणार होतो आणि ते डिरेक्टली संध्याकाळी 8ला पोहोचलो. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. आत्ता वाजलेत 8 आणि इथे आता जस्ट उतरलो, सगळी रिक्षा वगैरे घेतली. आता आम्ही इथून निघालो आहे हॉटेलला. जे काय आमचा प्लॅन होता त्यानुसार तर गोष्टी होत नाही आहेत, पण काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं जरा पॉझिटिव्ह आता एनर्जी आली इकडे उतरल्यावरती, खूप छान वाटतं आहे. वातावरण मस्त आहे. सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे आम्हाला वाटलेलं खूप जास्त थंडी असेल, तसं काहीच नाही आहे. आता हॉटेलवर जाऊया. मी खूप एक्सायटेड आहे रूम वगैरे बघायला, कारण ऑनलाईन बुकिंग केली होती. सगळं तर फोटोजमध्ये जसं आहे तसं मिळालं पाहिजे. आणि अजून 2-4 खाण्यापिण्याची ठिकाणं पण ती सुद्धा एक्सप्लोअर करायचं. येस, Airbnb बुक केलं होतं स्पेसिफिक. आणि रिक्षा खूप क्यूट आहे, मस्त आहे. सगळे एका रिक्षात बसून गेलं विथ लगेज. वरच्या बाजूला बॅग्स वगैरे ठेवलेत आणि आता बघू पुढचा व्लॉग आपण रूममध्ये गेल्यावर. आत्ता आम्ही आलो इकडे हॉटेलजवळ. हे पल्लव गेस्ट हाऊस आहे, मेन रोड तिकडे आणि थोडंसं आतमध्ये वॉकिंग आहे. एरिया इतका मस्त वाटत होता. मला तर नगरचीच आठवण येते. नगरसारखं वाटत होतं की नाही, मला सेम नगरसारखं वाटत होतं. लिटरली त्याच्या रात्रीचा बाजार वगैरे असतो, सेम नगरसारखं वाटत होतं. फक्त इकडचे रस्ते थोडे चांगले आहेत, नगरचे रस्ते खूप वाईट आहेत. तर रस्ते खूप इकडे स्वच्छ आणि स्मूथ आहेत. बाकी जे काही वाईब आहे ना ओव्हरऑल, जोपर्यंत बोर्ड वाचत आहे ना तोपर्यंत असं वाटत नाही की आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहे. आम्ही त्याचं चेक इन करतो आहे. इकडे हे गेस्ट हाऊस आहे. एंट्री पण छान वाटते. इकडे आमच्या मजदूर बॅगा घेऊन चाललेत. अरे हळू, त्याच्या चाका तुटतीला. इकडे एक बॅग आहे. येईल का तुला उचलता का? धरू का? एंट्री तर चांगली वाटते. हळूहळू मम्मी काहीतरी आहे. रूम खूप मस्त आहे. चल तुला आत आल्यावर सगळ्यात आधी हा एक मोठा बेड आहे, डबल बेड. हा बेड इतका मोठा आहे की 2 माणसं नाही 3 आरामात बसणार त्याच्यावरती. आणि सेम ह्याच्यात इकडे एक बेड आहे, थांब आलं. आणि इकडे आहे एक सिंगल बेड हा नावाला आहे, बट इथे डबल आरामात झोपू शकतात. एवढा मोठा आणि स्पेशियस बेड आहे. आता इकडे उडी मारून दाखवतो, कळेल इकडे केवढा मोठा आहे.
अरे उडी मारून असं झोपलं लिटरली 3 माणसं झोपतील एवढा मोठा बेड आहे. आणि हे फर्निचर वगैरे पण खूप मस्त आहे. बाकी इंटिरियर जे काय आहे ते वरचं दाखव. वरचं येस फुल लेंथ मिरर आहे. सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट AC वगैरे पण आहे. आणि हे वरचं ही झुंबर पण मस्त आहे. आणि आता इकडच्या बाजूला ह्या पसाऱ्याला आपण इग्नोर करू. आणि इथे असं सगळं सामान वगैरे ठेवायला आहे. छोटीशी घेतलाय जागा. तरी मम्मीला नाही घेतलंय आम्ही. मम्मीला यायचं नाही व्हिडिओ. आणि इकडे वॉशरूम आहे. उडायचं का? अगं हे असं हो. अच्छा अशी बोल आहे. ये इकडे मी दाखवते वॉशरूम. टाईल्स ओके. वॉशरूम पण मस्त आहे. इकडे पण मिरर आहे. अगं हे बेसिन बघ किती मस्त आहे. छान आहे. हा किती एस्थेटिक आहे. जेट स्प्रे एस्थेटिक काय असतं. ए नको इथे नको मला. हो मिळते ना फोन. आणि हा असा रूम खूप मस्त आहे. 1 नंबर रूम आहे. मला माहिती नाही किती आहे ते. 1 नंबर रूम आहे. आता मला फटाफट आवडायचं आहे. थोडंसं डिस्कशन आम्ही आत्ता जे एअरबीएनबीचे ओनर आहे त्यांच्याबरोबर केलं. तर त्यांच्या अकॉर्डिंग आम्हाला 9:30च्या आत तिथे पोहोचायचं आहे. सो फटाफट आवरू आणि निघूया. आणि हा एअरबीएनबी खूप जास्त सुंदर आहे. ह्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की बुक करू शकता. खरंच मी रेकमेंड करेल. खूप जास्त आहे. वर घेऊ आले मी आता बरोबर. ठीक आहे. डिटेल्स मी एअरबीएनबीचे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आता आपण आवरू आणि जाऊया. आमचा रूम हा आहे. या रूमला आत्ता मी कुलूप लावले. ती चावी मी डिम्पीच्या पर्समध्ये ठेवली आहे पुढे. हे एक प्रूफ म्हणून मी हा व्हिडिओ काढते. आणि आम्ही खरं तर खूप ट्रेडिशनल कपडे घालून मस्त झुमके बिमके घालून निघालो होतो. तो व्हिडिओ नाही काढला वाटतं मी आवरल्यावर. आणि व्हिडिओ काढायचा टायमिंग होता किती पळत हो ना. आम्ही लिटरली पळत सुटलो होतो. कारण आम्हाला 9:30च्या आत आमचं प्लॅन होतं की कॉरिडॉरच्या आतमध्ये फिरावं. पण ते काही जमलं नाही. कारण इकडे जे हॉटेलचे आहेत ओनर त्यांनी सांगितलं की ते पॉसिबलच नाही आहे करणं. अजूनही कन्फ्युजन. हो अजूनही आमचं कन्फ्युजन झालं की काय करायचं आहे. पण आता देवदर्शन तर कुठलंच होणार नाही आहे. कारण 9:30 वाजून गेले. सगळे मंदिरं बंद असतात. तर ते बोलले की तुम्ही असंच फक्त वाईब एन्जॉय करून या मंदिराच्या बाहेरची वगैरे. आणि खाणं पिणं मी खूप उपाशी आहे. खूप भूक लागली आहे. काय चाललं आहे. खूप जास्त भूक लागली आहे. तर आता आम्ही जेवणार आहे मस्तपैकी छानपैकी हॉटेल बघून भरपेट जेवणार. थोडंसं आजूबाजूचं चक्कर मारणार. सगळी वाईब एन्जॉय. छान आवडलेलं. हो आम्ही पण तेच बघत होते. किती सुंदर सुंदर आवरून बाहेर पडतात सगळे. फक्त आपणच राहतो आपल्या. हो ना. आम्ही तेच म्हणत होते. आता आम्ही नाईट ड्रेस घालून एवढा मेकअप करून हे असं इकडे फिरतोय. आणि इतर पुण्यात आम्ही किती घाण अवतारच फिरत असतो. एफसी रोड सारख्या ठिकाणी आम्ही शॉर्ट्स आम्ही लिटरली असे घरातले शॉर्ट्स घालू. चला चला आलो जोरात स्पीड वाढवा काही. जे लोक नगरला जाऊन आलेत किंवा नगरचे आहेत किंवा नगरचे तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय तर तुम्हाला काय वाटतंय. हे नगर वाटतंय की नाही वाटत आहे मम्मी. सेम नगर कापड बाजार वाटतंय. इथे फक्त दुधाच्या कापड बाजारातच आपण ना ते पावभाजी संध्याकाळी लागते फक्त ती वाईब कमी आहे. बाकी एकदम सेम हे बघा. आता आम्ही आलो या हॉटेलमध्ये. सांगतो आम्ही जेवण कसं. बाहेर लग्नाची वरात चालली आहे. मस्त जेवण झालेलं आहे. आणि आम्ही नगरसारख्या बाजाराची वाईब घेत आम्ही निघालो आहे बाहेर. आता आम्ही एक सर्च केलं. ते घंटावाला स्वीट्स म्हणून आहे. खूप छान दुकान आहे म्हणून आम्ही जरा थांबलो आहे बघायला एक्सप्लोअर करायला. देवाच्या मूर्त्या वगैरे आहेत सगळ्या. तर घंटावाला स्वीट्स म्हणून आहे. तिकडे रबडी कुल्फी असं सगळं बरंच काय काय मिळतं. ये नाही येतो आम्ही रबडी. आणि आमचा प्लॅन आहे की तिकडे लस्सी सगळं ट्राय करायचंय. काय घ्यायचंय सगळ्यांनी. हो असं ठरवलं की एक एक घ्यायचं टेस्ट करायचं. ठरवलंय घेणार नाही. आवडलं तर सगळे घेऊया. आता बघू काय. एकदम वाईब तर खूप जास्त सही आहे. अण्णा मामाला हाय करूया आपण. हा बोल बोल. खूप भारी वाटतंय मला. खूपच मस्त वाईब आहे सगळी. आता डॅडी बोलतोय का आतमध्ये काहीतरी बघताय. हा काय आहे. वाव बघू अण्णा मला. सॉरी फुटला का बघ ना. काय एकदम छोटे छोटे गोळ आहेत. आणि मॅप तिथले तिथे फिरवतोय असं वाटलं आम्हाला. सोडू नको म्हणून आम्ही विचारत चाललोय. आता आम्हाला ते घंटावाला नाही मिळत. ते एक्झॅक्ट जिथे जायचं आहे त्याचा आम्ही व्हिडिओ बघितला होता. तिथे जायचं आहे मला.
लस्सी घे ना मग आंबट आहे लस्सी नाही मला रबडी पाहिजे. आम्हाला एक घोटे फक्त लस्सी. रबडी घ्यायची. लस्सी आंबट आहे फायनली एवढं फिरून फिरून आम्ही आलेलो आहोत घंटावाल्याच्या इथे आणि खूप मस्त वाईब इकडे मागे. रबडी आवडली आहे मला लस्सीपेक्षा. रबडी घेऊया. पाणी ग्लास लस्सीला खाली आहे का मला लस्सी नाही. आवाज बघ कसं होतं. मला रबडी नाही, मला लस्सी आवडली. अरे लस्सी आंबट आहे आरो लस्सी एकच ग्लास बाद ती झाली. संपव. रबडी घे मला एक. हॅलो. हॉटेल हे के तू दुकानाचं नाव आहे हटेल. मला का हॉटेल ठेवलं हे के असेल तू? असं त्यांनी नाव. त्यांची पण तुझ्यासारखी एखादी बहीण असेल तर तिला बघू हॉटेल जाऊ द्यायचं ना. माझ्यामुळे बघ माझा एवढा मोठा बिझनेस होईल, एवढे पैसे कमवशील. पण शेवट हे नाव मला त्याचं हॉटेल. ते सिंचनवाला किचन घ्यायचं. तू पाहिलं का असं बटन दाबलं त्याचं एक्सप्रेशन चेंज होतं. इथं नाही, खूप नाही आहे. बघितलंय. मला पाहिजे ते. पण बाय द वे हे रिव्ह्यू देते मी तुम्हाला अबाउट घंटावाला खूप मस्त. तिकडची लस्सी मला एवढी रिव्ह्यू नाही देता आवडली. देता जाशील असं पेपरवर न्यूज येईल. लस्सी मला एवढी नाही आवडली आहे. मला आवडली रबडी. आणि असं आहे की ह्या एरियामध्ये एवढी गडबड गोंधळ. आम्ही तिथे घंटावाल्याच्या इथे गेलो तिथे पण एवढी गर्दी होती. 5 मिनिटं सुचलं नाही लिटरली. फटाफट आम्ही ते फुल्लड उचललं आणि एका बाजूला येऊन पिलं जरा आरामात. तेवढा व्हिडिओ काढला आणि आता आम्ही असे सगळे स्टॉल्स फिरत चाललोय. बरंच असं लाईव्हली आहे इथे. बराच उशीर झालाय पण तरी रिम्पी किती वाजलेत आता तुम्हाला दाखवते. माझ्या आयफोनमध्ये बघू दे, त्याचा डिस्प्ले पडलाय 11:20 वाजलेत तरी सुद्धा इथे बराच गर्दी आहे. म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं बट व्हेरी नाईस. काय 150? ओ मम्मी ते नवरी घालतात अगं. ते छान. हा बोल ना. काय मला दिवसा यायचंय. दिवसाला आपल्याकडे वेळच नाही. मला यायचं इथे. तुझ्या मंदिरात तू एक जाऊन ये, मला इथे यायचंय. मला हे यायचं. आमच्याकडे ऍक्च्युली वेळच नाही. आज बसमुळे एवढा जास्त गोंधळ झालाय. आमचा प्लॅन होता हे सगळं फिरायचं मम्मी तू लहानपणापासून हेच शिकतेय. आणि आता उद्या मे बी इथे येणं पॉसिबल नाही आहे. आता सगळं बघून वेळ लागलाय सगळ्यांना कुठे काय काय घेऊ काय काय नाही. तो त्या पिक्चरमध्ये तिची अशी बांगडी गरम गरम बांगड्या. नाही तो कुठला तकदीर माझा फेवरेट आहे तो. हा त्याचं कितने के भैया? अशी नसते ती वेगळी असते. हे मस्त आहे बघ. पण वापरून नाही होणार ऍक्च्युली माहिती आहे का. छान आहेत पण ये भी काच का है. बघू काय ते काचेचं स्टीलचं वाटतंय गं हे. 20 रुपये की दो. थोडीशी बँगल शॉपिंग ज्वेलरी जे काय आहे ते इकडे छोटं मोठं. आरोला पण करायची शॉपिंग यायची. आरवची पण शॉपिंग आहे इकडे. हे करायची अगं आधी सांगायचं ना तुम्हाला. काय सगळं गेलंय. अगं बाई झालं का मेकअप? कुठलं घेतलं? लिप बाम लावते. याला बांगड्या घे. त्याची वाईबच एवढी छान आहे. मी इकडे दाखवते हे कसं कढई वगैरे इकडे चालू आहे. असं सगळ्या रस्त्याने आहे ना. आता परत तुला आपल्याकडे इकडे डोसा वगैरे चाललाय. असं ना जागोजागी हे बाता इथे रोटी शेकतायत चपाती किंवा जे काय आहे ते थोडं जवळनं दाखवते. हे इतकं भारी वाटतंय ना. इकडची वाईबच वेगळी आहे. जागोजागी मी काही लिप ना बाम काही लावला की मला शिजतंय. ओठ किडे येऊन पडत. हे बघ इकडे पण चालू आहे. मी हे सांगत होते की ह्या रस्त्याची वाईब एवढी छान वाटते. फक्त लोकांनी हॉर्न थोडे कमी वाजवले. ते खूप डेंजर खूप इरिटेट होत आहे. बाकी काही नाही. पण आहे ना ते असं लिटरली असं बाहेर येऊन आहे ना स्वयंपाक करतायत बनवतायत. डोळ्यासमोर सगळं चाललं आणि स्वच्छ आहे. बरेचसे स्वच्छ आहे. जरी इथं थोडा कचरा दिसला ना तरी बाकीचे रस्ते खूप स्वच्छ आहेत. इथे ह्या रस्त्यात थोडं काय झालंय की ती लेन बारीक आहे. हा. त्याच्यामुळे कचरा वगैरे होतो. दुकान मग परत ब्रेसलेट वगैरे म्हणून प्लास्टिक वगैरे आहे. नाहीतर मग खूप स्वच्छ आहे. जेवणाचं ठिकाण वगैरे पण खूप मस्त आहे. शिवाय खूप मोमोचं सही आहे. दुकान मागायचं ते ग्लव्स घालून आणि करतो. स्पेसिफिकली आपल्या इथे जिथे चायनीज वगैरे मिळतं ते किती खराब असतं. इथे इतकं मस्त चायनीजची जागा होती. आम्ही जेवून आलो त्याच्यामुळे आम्ही काही इथं खाल्लं नाही. पण जी काय स्वच्छता होती ना तिकडे व्हेरी गुड. तिकडनं बघा जाऊन देत आहेत. आता आम्ही ॲक्च्युली मंदिराचा रस्ता शोधतोय. बाहेरनं मंदिर बघायचं आम्हाला. आता आम्ही आता निघालोय कुठून का कुठलं महाकालच्या इथे जे काही मार्केट होतं ना मंदिराजवळ तिथून आम्ही भरपूर शॉपिंग केली आहे. आणि ह्या क्यूटच्या रिक्षामध्ये बसून पुन्हा आम्ही चाललो हॉटेलवरती. या
रिक्षा इतक्या भारी आहेत यार, पुण्यात पण चालू झाल्या पाहिजे. खूप मस्त वाटतं इथं बसायला आणि फिरायला. स्पीड वगैरे पण एकदम मस्त आहे. आपण कार ऐवजी ही रिक्षा घ्यायला हरकत मी नाही. कॉलेजला घेऊन जाईल. हो ना, खूपच मस्त आहे. आता असं झालं की मम्मीने आहे ना रूम सर्व्हिसवाल्यांना फोन केला एक्स्ट्रा ब्लँकेटसाठी आणि मम्मीने फोनची सुरुवात अशी केली हॅलो. तर मग तिकडे मम्मीने सांगितलं की 2 ब्लँकेट हवेत असं. तर रिसेप्शनचा माणूस म्हणतो आप कहाँ से बात कर रूम से. मम्मी ते रूम से. कुठली रूम काय रूम असं रूम से बात करते की रूम नंबर नाही त्यांनी काहीच नाही विचारलं. मम्मीने सुरुवात असं केली की रूम से बात कर रही हूँ. त्याला काय फोन करा रस्त्यावर फोन करीन. नाही नाही चौकात टाकून हॅलो ब्लँकेट पाहिजे. ते बरं तरी फिरता फिरता जे डोक्यात आले आपल्याला ब्लँकेट पाहिजे ते म्हणले होते काय आम्ही रस्त्याची बात कर रे ब्लँकेटची. कॉरिडॉर मध्ये उभी आहे 2 ब्लँकेट पाठवा. बच्चे को तळणार है रूम से बात कर. आणि एकदम आणि त्या माणसाने त्याच्यानंतर विचारलं रूम नंबर काय. आपलं हुशार भाऊ तरी डायरेक्ट लाईट वाली ती नाही का अशी. 24 काढून टाकली भावट. अरे मग रूम नंबर बघतोय अंधारात. त्याला आता आपण ते काय blanket करायचं घेऊन का काय करते? ते काय बरं एक्सपोज त्यांनी ब्लँकेट का ओढले त्यासाठी. आरवने पॅन्ट मोठीवाली काढून ठेवली छोटी घातली. छोटी बाई घातली. दाखव दाखव. म्हणून आहे ना तो व्हिडिओ मध्ये गेल्या भीतीने ना खालून पूर्ण गुंडाळून बसलाय ब्लँकेट. तिकडे दाखव. मी दाखवते. डिअर आरव वेअर इज युअर मोठी पॅन्ट. ते ब्लँकेट असं काय आरव आरव ते मला पाहिजे. आरवची पॅन्ट दिसली. आरव ते मला पाहिजे. आरव ते मला पाहिजे. आरव चावल लागालागी होईल. आरव मला ते पाहिजे. तुझा व्हिडिओ मी नाही टाकणार जर तू मला ते ब्लँकेट दिलंस. दे मग पटकन. मग उभा राहा जागी झोपून. ए देणार आहे आम्ही दोघी आरो आम्हाला दोघींना पाहिजे. ट्रिपल 3 जणांचा बेड येतो. तुम्ही दोघे बेडचा प्रश्न आहे ब्लँकेटचा प्रश्न आहे. दाखव. ये देखो आरव की चुन्नी. आरव आरव काय बोलते. अरे दे अरे दे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग आणि थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर खूप खूप थँक्यू. आणि आम्ही जे पॉईंट्स आज कवर केलेले आहेत म्हणजे 2 ठिकाणं जे मेजरली आम्ही गेलो आहे जे फूडशी रिलेटेड होते त्या दोन्हीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि ज्या Airbnb-मध्ये राहतो आहे त्याची पण इन्फॉर्मेशन आणि लिंक सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो दॅट्स इट फॉर द व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही भरपूर सारी मंदिरं कवर करणार आहे आणि जो 2 दिवसाचा प्लॅन होता तो आम्हाला एका दिवसात कव्हर करायचं आहे आणि ते कसं होतंय ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. ठीक थँक्यू बाय बाय. आणि आता आम्ही झोपणार आहे मस्त निवांत रेस्ट घेणार आहे कारण दिवसभर खूप जास्त दमलोय. हो आपल्याला तिकडे जायचं आहे. आता आम्ही पास्ता खायला कुठल्या ठिकाणी जातोय हे सुद्धा तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये बघा. बाय बाय भेटूया.